कळंबोलीमध्ये सिडकोकडून नळाद्वारे गेली आठवडाभर गढूळ पाणी येत आहे। त्याबद्दल कळंबोलीतील महिलांनी सौ स्नेहलताई बागल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना रायगड जिल्हा सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको ऑफिसला धडक मोर्चा नेऊन नाराजी व्यक्त केली। कळंबोली वासियांच्या जीवाशी खेळण्याचा कोणालाही अधिकार नाही असा सवाल सौ स्नेहलताई बागल यांनी सिडको प्रशासनाला केला। त्यावेळेस त्यांनी सोबत आणलेले पाण्याचे सॅम्पल अधिकाऱ्यांना देऊन पाणी किती घाण येत आहे हे दाखवून दिलं। सिडकोनं विकसित केलेल्या कळंबोली वसाहतीला सिडकोकडून पाणी पुरवठा केला जातो, पण सिडकोच्या दिशाहीन व्यवस्थापनामुळे नागरिकांना गेली आठवडाभर गढूळ पाणी प्यावं लागत आहे आणि हे गढूळ पाणी पिल्यामुळे याचा विपरीत परिणाम कळंबोली वासीय गेले काही दिवस अनेक आजाराला सामोरं जात आहेत। आधी सिडकोकडून या वसाहतींना सर्व सुविधा पुरवल्या जात होत्या, पण सिडकोच्या वसाहती या पनवेल महानगरपालिकेकडे हस्तांतर झाल्यानंतर सिडकोनं सुविधा पुरवण्याबाबत हात आखडता घेतला। त्यामुळे सिडकोने याची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी सौ स्नेहलताई बागल यांनी केली। यावर लवकरच तोडगा काढावा असंही सांगण्यात आलंय। यावर प्रफुल्ल देवरे, पाणीपुरवठा अधिकारी, सिडको कळंबोली यांनी MGPला पाण्याचं सॅम्पल पाठवून याची पाहणी करण्यास सांगतो असं सांगण्यात आलंय। ट्रीटमेंट प्लांट आहे, ते फिल्टर करून आपल्याला पाणी पुढे पाठवतात। आपण नाही फिल्टर करत, आपण नाही केलं आणि आपण म्हणतच नाही की तिथे फिल्टर होतं की नाही, तो फिल्टर होतं काय ते विचारतो ना मॅडम। मी त्यांना मला त्यांना विचारावं लागेल ना। मग तुम्ही विचारा, आता आमच्याकडे सांगावं विचारा, काही सांगा ते लोक सांगतात फिल्टर होऊन येते, फिल्टर नाही होते। फिल्ट्रेशन माझ्या हातात नाही ना, माझ्याकडे पाणी येतं ते सप्लाय करणं माझं काम, ते शुद्ध करणं हे पण माझी जबाबदारी आहे, हे मान्य करतो। आणि इथं फिल्ट्रेशन नाही करू शकत, प्रॉब्लेम करतो ना मी, मग तेच सांगतो। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।